श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, जे जे होत आहे ते तुझ्या भल्यासाठीच होत आहे. शांत रहा, चिंता सोडा, भय सोडा. एकाग्र मनाने पुढील काही मिनिटे या संदेशाला देऊन बघा. तुमच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. चिंता करू नकोस, काळजीत राहू नकोस, कारण तू केलेले प्रयत्न आता तुला भरपूर फळं देणार आहेत. जेव्हा तुम्ही एखादे कार्य करता, त्याचप्रमाणे एखादे रोप लावता, त्याची निगा राखता आणि त्याला मोठे होईपर्यंत प्रयत्न सुरू ठेवता, तेव्हा ते मोठे होऊन ज्याप्रमाणे त्याला फुले फळे येऊ लागतात, त्याचप्रमाणे तुम्ही केलेल्या पूर्वीच्या एका कार्याला आता फळे येण्याची वेळ झाली आहे. तेव्हा निश्चिंत रहा, कारण तुम्ही ते कर्माची फळं प्राप्त करणारे आहात. तुमची निवड आज मी स्वतः करतो आणि तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करतो. जेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा असतो, तेव्हा केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना फळाची अपेक्षा तुम्ही ठेवू शकता. ते फळ जे गोड असेल, जे आनंदाचे असेल, ते तुम्हाला प्राप्त होऊ लागेल. अगदी तुम्ही तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होताना अनुभव करणार आहात. स्वामी प्रिय भक्तांनो, आज स्वामींनी तुमची निवड करून हा संदेश तुमच्यापर्यंत आणला आहे. कदाचित तुम्ही इथे चुकून जरी आला असाल किंवा तुम्ही हे क्लिक केले असेल की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकाल, तर तुम्ही भाग्यशाली आहात. कारण देव स्वतः जेव्हा भक्ताची निवड करून संदेश देतो, तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येऊ लागतो. मन कधीकधी खूप सैराभैरा धावते, तेव्हा श्री स्वामी समर्थ हा अत्यंत पवित्र नाम जप करा. यामुळे तुमच्या मनातील प्रश्न सुटू लागतील. तुम्हाला अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग स्वतः स्वामी दाखवतील. स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास भरपूर असल्यास, होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहे. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान. श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते. आजचा दिवस तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबियांसाठी आणि तुमच्या संपूर्ण परिवारासाठी आनंदाचा असो, लक्ष्मी प्राप्तीचा असो, तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा आनंद घेऊन आलेला असो. आज स्वामी माऊली तुम्हाला जे काही सांगू इच्छितात, त्यात तुमच्यासाठी काही हिताचे आहे, काही तुमच्या आनंदासाठी आहे. तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण तुम्ही हा वेळ व्यर्थ नाही, तर स्वामींच्या आशीर्वादात घालवत आहात असे मानून हा संदेश मनोमन स्वीकार केल्यास तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होईल. तुमच्या इच्छा अपेक्षा स्वामी पूर्ण करतील, यावर विश्वास जो कोणी भक्त ठेवेल त्याच्यासाठी ते सर्व काही घडेल, ज्यासाठी त्याची प्रार्थना आहे. जर तुम्हीही या क्षणाला स्वामींची प्रार्थना करत आहात, तर स्वामी तुमची जबाबदारी घेतात. स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतात आणि तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित करतात. जर तुम्ही हे ऐकत असाल तर निश्चिंत रहा, कारण स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश स्वामींच्या भक्तांपर्यंत आपोआप पोहोचतो आणि जेव्हा ते बाळ ऐकू लागते, तेव्हा त्याच्या चिंता नष्ट होतात. कारण स्वामी स्वतः त्याची निवड करतात. त्याच्या प्रत्येक प्रयत्नांना यशस्वी करणारे आशीर्वादही प्रदान करतात. तुम्हीही हा संदेश ऐकत आहात, तर तुम्ही भाग्यशाली आहात. स्वामींनी तुमची निवड केली आहे. देव म्हणतात, स्वामी सांगतात, अडचणी तात्पुरत्या आहेत. स्वामींची कृपा कायमची तुझ्या आयुष्यातून त्या सर्व काही अडचणी
दूर करण्यासाठी तुझ्यासाठी संधी निर्माण करत आहे. त्या संधींसाठी तू तयार आहेस? बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती आपोआप तुझ्यापर्यंत पोहोचेल. मी अनंत मार्ग तयार करू शकतो आणि ते तुझ्यापर्यंत पोहोचवू शकतो. तू ते स्वीकारण्यास तयार असल्यास होय म्हण आणि ते स्वीकार करण्यास मी तयार आहे असे टाईप कर. बाळा, नकारात्मकता आणि सकारात्मकता यातील फरक ज्याने ओळखला त्याच्यासाठी नवीन शुभारंभ आहे. कारण जेव्हा तो नकारात्मक सोडेल तेव्हाच त्याच्यासाठी ते सर्व काही सकारात्मक घडेल. तेव्हा विचार करताना सकारात्मक विचार करा. स्वतःसाठी किंवा इतरांसाठी तुम्ही जे काही देऊ पाहता ते सकारात्मक द्या. मग ते विचारांच्या रूपात असोत की काही देवाणघेवाण असोत. बाळा, कधीकधी तुम्हाला असे वाटते की तुम्ही खूप काही मागे आहात किंवा तुम्ही खूप काही गमावले आहे. पण आज मात्र तुझा दिवस आहे. तू माझ्याशी जे काही मागशील, आजचे सुसंवाद ऐकशील, तेव्हा तुला कळेल की तुला काय हवे आहे आणि ते तुला दिल्या जात आहे. एक मोठा आशीर्वाद, एक मोठा चमत्कार तुमचे जीवन आणि तुम्ही गमावलेले सर्व काही देऊ शकतं. होय बाळा, तुम्ही सत्य ऐकत आहात. कारण तुमच्यासाठी हे सुंदर संध्याकाळ आहे. यात तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही केलेले प्रयत्न आहेत, तुम्ही तुमच्या जीवनातील सकारात्मक विचार आहेत, तुमचा आनंद आहे, तुमची पवित्रता आहे, ते सर्व काही आकर्षित करत आहात. कारण मला ते तुम्हाला द्यायला आवडते. कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. तुमच्यावर माझी अत्यंत प्रीती आहे. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कदाचित तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नये यासाठीच पुढील काही मिनिटे मी तुमच्यासाठी महत्त्वाची, आनंदाची आणि आशीर्वादाची ठेवतो. जर तुम्ही ते सर्व काही स्वीकार करू पाहत असाल तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकावा लागेल. आता 2 दीर्घ श्वास घ्या आणि मग हे ऐकण्यास सुरुवात करा. बाळा, तू 1 पाऊल टाक, मी तुझ्याकडे 100 पावलं टाकीन. तुला अडचणीतून, त्रासातून बाहेर काढणारे आशीर्वादही प्रदान करील. बाळा, नकारात्मकता जितकी तुझ्या जवळ येऊ पाहत आहे तितकेच तू त्याच्या दूर जाऊ इच्छितोस. कारण नकारात्मकता म्हणजे दुःख, त्रास, क्लेश, हृदय तुटणारे विचार, मन हेलावणारे विचार आणि तुम्हाला वेदनेने भरणारे विचार. जर तुम्ही हे सर्व काही सोडून देवाकडे येत असाल, पवित्रतेकडे येत असाल, तर तुमच्या मनातली श्रद्धा, विश्वास कायम ठेवा. देव तुम्हाला सहाय्य करतो. देव तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वादित करतो. तुम्ही आज जे काही प्रयत्न कराल ते सर्व काही यशाने भरल्या जातील. मी देव तुमच्यासाठी त्या फळांची आशा देतो. कारण तुम्ही ते सर्व काही माझ्याकडे अपेक्षा ठेवत आहात. होय, कारण तुमचा कर्ता, करविता परमेश्वर भगवंत आहे. भगवंतावर विश्वास असल्यास होय, माझा भगवंतावर विश्वास आहे असे टाईप करा. तुम्ही कधीही एकटे नाहीत. तुम्ही कधीही अडचणीत नाही. कारण देव तात्पुरता नाही तर कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे. लवकरच तुम्ही श्रद्धा आणि सबुरीने ते सर्व काही खरं प्राप्त कराल. जे सत्य प्राप्त कराल ते तुमच्यासाठी विलक्षण असेल. ते तुम्हाला पुढे नेणारं असेल. आजचा हा दैवी संकेत तुझ्यासाठी नवीन शुभारंभ आहे. कारण तुम्ही कशाची तरी वाट पाहत आहात. ते तुमच्यासाठी एखादे कार्य असू शकते, एखादी बातमी असू शकते किंवा एखाद्या कार्याची सुरुवात असू शकते किंवा तुमच्या प्रिय नात्याची भेट असू शकते. जे कोणी जे काही इच्छितात त्यांच्यासाठी ते सर्व काही मिळणार आहे.
जर तुम्ही आज मनपूर्वक हे सर्व काही ऐकत आहात तर आपोआप सर्व काही स्वच्छ निर्माण होईल आणि ते तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. आपल्या प्रयत्नांसाठी एक पाऊल टाका, कारण मी तुमच्या दिशेने 100 पावलं चालून येणार आहे. तुमची मदत करण्यासाठी, तुम्हाला हवं असलेलं प्राप्त करून देण्यासाठी. बाळा, नकारात्मकता ही काही अर्थ अंत नाही, तो नवीन प्रारंभाचा संकेत आहे. कधीकधी काही गोष्टी नकारात्मक असतात, मग ते सोडून द्यायचं का? तर होय, पण त्यातून मिळणारा अनुभव मात्र आपल्या जवळ ठेवायचा की कधीही त्या नकारात्मकतेला स्वीकार न करता पुढे जायचे आहे. तेव्हा खून गाठ मनाशी बांधा की जिथे जिथे नकारात्मक आहे, जे काही तुमच्यासाठी नाही, ते सोडून द्यायला शिका आणि नवीन स्वीकार करण्यासाठी प्रारंभ करायला शिका. कारण सर्व काही संकेतावर अवलंबून आहे. तुमचं मन आणि तुमचा देव तुम्हाला ग्वाही देतो की तुम्ही जे काही नकारात्मक जवळ ठेवू पाहत आहात ते सर्व काही दूर जाईल. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुला ती हवी आहे का? जर तुला हवी आहे तर पुढे ये, ते स्वीकार कर, कारण मी तुझी मदत करायला आज इथे उपस्थित आहे. या संदेशाला पुढील तुझा काही वेळ दे, कारण मी तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलेलो आहे. या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. बाळा, जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि देवाला काही प्रश्न विचारता किंवा काही असे विचारू लागता जे तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे, तेव्हा विश्वास ठेवा की जेव्हा उत्तरे येतात तेव्हा संदेशाच्या माध्यमातून, संकेताच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते सांकेतिक पाठवले जाते. पण तुम्ही ते स्वीकार करायला हवे. जर स्वीकार असेल तर होय म्हणा. या संदेशाला एक लाईक करा. तुम्ही तुमच्या प्रियजनांना हे शेअर करण्यास तयार असाल तर अद्भुत चमत्कार घडू लागतील. होय, कारण तुम्ही याचा प्रसार कराल. देव म्हणतात, मला तुझी बाजू मजबूत करायची आहे. तू आणि तुझे नाते जेव्हा मजबूत व्हावे असे तुला वाटत असताना मी तुला आनंद प्रदान करतो. नात्यातील प्रेम, गोडवा आणि ते सुसंवाद प्रदान करतो आणि तुम्ही पुढे जाऊ लागता. आजचा संदेश तुझ्या मनात काय चाललंय ते अगदी जसंच्या तसं सांगत आहे. तेव्हा शेवटपर्यंत ऐकत राहा. जेव्हा तुम्ही याला व्हिडिओ न मानता याला संदेश, संकेत मानाल, तेव्हा तुम्ही आशीर्वाद प्राप्त कराल. स्वामींची योजना मोठी आहे. तुम्ही फक्त कार्य करा. कार्याचा अनुभव, कार्याचं यश स्वामी तुम्हाला प्रदान करतील. कारण देव तुमच्या अंधाऱ्या जागा पूर्ण प्रकाशाने, दिव्य आशीर्वादाने भरू पाहत आहे. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश न शंका घेता स्वीकार करेल, त्याच्या मनातील ते सर्व काही स्वामी हेरून घेतील आणि त्याच्यासाठी ते सर्व काही घडवून आणतील, ज्याची त्याला आवश्यकता आहे, ज्याचा त्याला अनुभव करायचा आहे. तुम्हीही जर या शक्यतांना वाढवू पाहत आहात तर देवाचे नामस्मरण मनोमन करत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्याबरोबर उभा असलेला परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. जेव्हा देव म्हणतो की मी तुझ्या पाठीशी उभा आहे, घाबरू नको, पुढे चालत राहा, अशांत मनाला शांती मिळते. कदाचित तुम्हाला मार्गही दिसू लागेल. तुम्ही जे काही विसरला आहात ते पुन्हा आठवू लागेल आणि तुम्ही पुन्हा कार्य सुरू कराल. तुम्ही एखाद्या नात्यापासून दूर गेला असाल, जर तुम्ही प्रार्थना केली तर ते नाते पुन्हा तुम्हाला हरवलेले न वाटता पुन्हा प्रेमासकट प्राप्त होईल. आयुष्यात काही चुका झाल्या असतील, त्यासाठी क्षमा मागितली असेल तर स्वामींकडून ती प्राप्त होईल. विश्वास ठेवा की देव आज या संदेशातून तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितींना खूप काही घाबरला आहात किंवा
तुमच्या आर्थिक प्रश्नांमध्ये गुरफटला आहात तर देवाला प्रार्थना करा, हे स्वामीराया, मीही तुमचा, माझ्या समस्या देखील तुमच्या, आणि मी आज तुम्हाला शरण आलो आहे. आज माझ्या शरणागतीला स्वीकार करा आणि माझ्या जीवनातील जे काही संघर्ष सुरू आहेत, मग ते नात्यातील असो, आर्थिक संपन्नतेतील असो किंवा इतर असो, ते सर्व काही तुम्ही जाणता. तेव्हा मला येथून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवा. हे स्वामीराया, कृपा करा. मी तुमचाच आहे आणि मी तुमचाच असेल. माझ्यावर तुमची कृपा निरंतर राहू द्या. मी जे गमावले आहे ते मला तुमच्या कृपेने परत प्राप्त होणार आहे, यावर माझा दृढ विश्वास आहे. भविष्यात तुम्ही माझ्यासाठी जे काही तयार कराल ते मी स्वीकार करेल. तुम्ही जे काही द्याल ते मी ग्रहण करेल आणि माझ्याकडून जे काही काढून घ्याल त्यासाठी मी तयारीत आहे. हे देवा, तुमचा आशीर्वाद निरंतर माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या आयुष्यावर असावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी माऊलींची अशी प्रार्थना केल्यानंतर तुम्ही काही काळातच पाहाल की तुमची भरभराट, तुमचे आनंद, तुमच्या काही गोष्टी त्या सर्व काही सुरळीत होत आहे. तुमचा विश्वास प्रार्थनेवर असेल तर आत्ताच ही प्रार्थना करा. परत परत हा व्हिडिओ, हा संदेश ऐका आणि ते सर्व काही म्हणत राहा, कारण त्यामुळे तुमच्या जीवनातील काही गोष्टी गमावल्या आहेत असे तुम्हाला वाटत असताना सर्व काही देव सुरळीत करतील आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात घडेल, जी तुम्हाला अत्यंत लाभाची, आनंदाची प्राप्ती करून देणारी असेल. जर आर्थिक प्रश्न आहेत, कर्ज आहे, काही संधी हवी आहे तर देव मार्ग दाखवतील. फक्त देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. रात्रीतूनही तुमचे नशीब पालटू शकते. ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांनी सांगा, होय, माझा स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे. देव म्हणतात, बाळा, खूप काही वेळ निघून गेला आहे. आता तुला असे वाटत असेल की काही काळ निघून गेल्यामुळे उशीर झाला आहे, पण नाही, आताच ती योग्य वेळ आली आहे. ज्या योग्य वेळेवर तुला आनंदाची, आयुष्यातल्या प्रकाशाची आणि जे काही हरवलं आहे ते परत मिळण्याची शुभ वेळ येत आहे. तुम्ही आर्थिक प्रश्नांमधून जात आहात तर धीर ठेवा, संयम ठेवा, कारण ती ताकद मी तुमच्यात निर्माण करतो. जे गमावले आहे ते परत मिळणार आहे, तेही दुप्पट, आणि तुम्ही आनंदी असाल. फक्त विश्वास ठेव, तुझ्यासोबत सदैव स्वामी आहेत. तुझ्या आत्म्यात स्वामी आहेत आणि तुझ्या हृदयात स्वामी आहेत. हे जेव्हा तुला समजलं तेव्हा तुझ्यासाठी काहीही वेळ बदलणं अवघड नाही. बाळा, आज जिथे तू उभा आहेस त्याच ठिकाणाहून तुझी प्रगती दुप्पट वेगाने होईल. तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे तिथे तुम्ही योग्य वेळेवर पोहोचाल. माझी पद्धती वेगळी आहे. माझ्या पद्धतीवर, माझ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवल्यास तुम्ही ते सर्व काही अशक्य प्राप्त कराल. सुखी व्हाल, आनंदी व्हाल, कारण माझी मदत योग्य वेळेवर तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही आशीर्वादित बाळ आहात. आज मी घोषित करतो की तुम्ही सुखी, संपन्न आणि भरभराटीने परिपूर्ण होणार आहात. माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या सहकुटुंबावर असेल आणि तुमची काळजी लवकरच संपेल. तुम्ही दीर्घ श्वास घ्या, देवाचे नामस्मरण करा, कारण यात अत्यंत पवित्रता आहे आणि ती तुमच्या मनात उतरू द्या. मनाला कमकुवत नाही तर धीर ठेवा, संयम ठेवा. तुम्ही ज्या गोष्टींचा शोध या वर्षात घेत आहात तेच तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे. जे हरवलं आहे ते दुपटीने तुमच्या भविष्यासाठी नियोजित केल्या जात आहे. फक्त विश्वास ठेवा की सर्व काही चांगलंच घडणार आहे. जेव्हा तुम्ही हक्काने देवाकडे आला आहात, प्रार्थना केली आहे, तर प्रार्थना स्वीकार झाली आहे. बस स्वतःला ओळख, कर्म कर आणि सर्व काही देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत हो. तुझं सर्वच काही चांगलं होणार आहे. तुझ्या हितासाठी मी सदैव कार्य करत आहे. तू सामान्य नसून
माझ्यासाठी एक प्रिय बाळ आहेस. म्हणूनच आजचा हा पवित्र संदेश मी तुला प्रदान करतो. सर्व काही मिळेल. तुझ्या यशाची पायरी पुढील आहे. ती चढण्यासाठी तू तयार आहेस? ते कौतुक स्वीकारण्यासाठी तू तयार आहेस? जर तयार असशील तर होय म्हण. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनाला तुमची ओळख करून देणारा आहे. तुमच्या मनातील ते सर्व काही उकल करणारा आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणारा आहे. तुम्ही जर या संदेशातील आशीर्वाद आणि काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला आजपर्यंत ठाऊक नाही, त्या तुमच्या मनाला माहीत आहे, ते सर्व काही स्वामी तुम्हाला यातून सांगून गेले आहेत, तेव्हा ते ओळखा, ते स्वीकार करा, कारण ते तुमच्यासाठीच आहे. ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. देव तुम्हाला भूतकाळातून वर्तमान काळात आणत आहे आणि या वर्तमान काळात तुम्हाला खूप काही सुख, आनंद प्राप्त करायची आहेत आणि ती तुम्ही कराल. आणि या संदेशातून तुम्ही आनंद मिळवला असेल, स्वामींचे आशीर्वाद मिळवले असतील, तर आत्ताच होय मी ते मिळवले आहेत असे टाईप करा. स्वामी तुमच्या ऊर्जेला वाढवोत, तुमच्या शक्तीला वाढवोत आणि तुमच्याकडे आशीर्वाद देवोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. अशक्य ही शक्य करतील स्वामी. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका. आजचा दिवस तुमच्यासाठी भरभराटीचा, सुखाचा, आनंदाचा आणि तुमच्या प्रत्येक यशासाठी असो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी